नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी. नामे तरिला नाही कोण, नामे तरिला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी. या सलगीच्या उतारा, या सलगीच्या उतरा, तुका म्हणे क्षमा करा. सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी. विठ्ठला 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयति किल शक्तिधरस्वधाम्ना. अन्योस्य हस्तशरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्तरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्री जगतवंदनीय जगद्गुरू सर्वश्रेष्ठ देहनिवासी तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. सरळ सोपा सर्वांच्या जवळजवळ पाठांतरमधला आणि मोठ्या महाराजांचा सगळ्यात आवडता अभंग म्हणजे माझ्या परमार्थाची शून्यातून सुरुवात ज्या क्षणाला करायची त्या क्षणाला ह्या अभंगाच्या माध्यमातून मोठ्या महाराजांनी माझ्या परमार्थाची प्रारंभ श्री गणेशानं इथून केला होता. आणि योगायोग विचार केला तर महाराज तसं मोठ्या महाराजांची सेवा आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांची सेवा आहे. वैकुंठवासी गुरुवारी मोठ्या बाबांची सेवा आहे. माझ्यासारख्या अज्ञानी पामर बालकाकडे आलेली ही सेवा आहे. समस्त सर्व ग्रामस्थ मंडळी शिर्षी अर्थातच रेणकापूर लहान रेणकापूर या नावानं प्रसिद्ध असणारं आहे की नाही. सर्व गावातील भाविक भक्त मंडळी आहेत, भजनी मंडळी आहेत, गुणीजन मंडळी आहेत, उपस्थित असणारे आता ज्यांच्या नुकतीच मुखातून चाल ऐकली गोड असे आपल्या मराठवाड्याचं वैभव असणारे संगीत विशारद बालाजी महाराज गरड आहे की नाही. उद्या त्यांचं कीर्तन बी मी आताच म्हणलं पॉम्पलेट बघितलं म्हणलं कीर्तन उद्या आहे का परवा आहे म्हणले उद्याचंच आहे म्हणले महाराज. असे असणारे महाराज बालाजी महाराज गरड त्यांना साथ केलेले महाराज परमार्थ प्रेमी स्नेही भजन सम्राट आपल्या परिसरातले महाराज काशीनाथ महाराज शिंदे धसाडीकर. गोड अशी चाल म्हणली मृदंग साथ असणारे आमचे सतीश महाराज ताडलिंबलेकर. गोड सर्वजण गुणीजन मंडळी पंचकृषीतील आलेली भावी भक्त मंडळी. नाव प्रत्येकाचं मला शक्य नाही परंतु गावातील गोड असे तरुण तडफदार युवक सर्व भजनी मंडळी असतील. नाव सगळ्याचं शक्य नाही बरं मला. केशवराज नामदेव महाराज आहे की नाही. आंबे टाकळीतील आतमजी असतील माझ्यासोबत आलेले तेही सुंदर महाराज. भीमाशंकर महाराज आंबडापूरकर आहेत. हो पांडुरंग महाराज थाडपांगरीकर आहेत. उद्धव महाराज आहेत आमचे आंबे टाकळीकर. मुंडे सरकार आहेत त्याला मुंडे सरकारच म्हणतो आतमराव. हां विनेकरी सर्व गुणीजन मंडळी आहेत. या बाजूनं महाराज भजन सम्राट दामपुरीकर. दामपुरीकर म्हणलं की श्यामांनाचं पहिलं नाव लागत आहे. श्यामांना आहेत आहे की नाही. गोडा श्यामचे रेणकापूरचे मुरलीधर महाराज आहेत. मोंजा भाऊ आहे ससपूरजवळा. गोडा श्यामचे मला किशन महाराज आहेत. किशन महाराजाला बसा म्हणलं होतं थकून आले असताना पण श्याम अण्णांना उठविले टाळ घेऊन जमतच नाही म्हणले बापू. आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आहेत मंचक महाराज रेणकापूरकर. सर्व दामपुरीतील भाविक भक्त मंडळी असतील भजनी मंडळी आहेत. आमचे वैजनाथ महाराज आहेत. गोड असं संस्थान आहे ज्यांचं त्यांच्याही चरणावर नतमस्तक. गोड विनायक महाराज असताल आहे की नाही. आणि यूट्यूब चॅनल एकदा टाळी होत्या जोरदार लेकराच्या नावाने. काय नाव ठेवले वारकरी का विठ्ठल कृपा. वा विठ्ठल कृपा चॅनल दामपुरी. आता दामपुरीकर म्हणल्यावर काय काय करीत नाहीत काय सांगावं जातं. सगळी तयारी आहे दामपुरीकर मंडळीची. चॅनल बी गोड असं सगळे गुणीजन मंडळीत. आणि विशेष करून साऊंड सिस्टीम एकदा जोरदार टाळी होऊ द्या महाराज. जगदंबा साऊंड सिस्टीम ताडलिंबलेकर. कारण हे साऊंड सिस्टीम आहे महाराज आमचा प्राण आहे. आता पहिली आता पाहितलं अवस्था होती आता व्यवस्था झाली. आता ही जर लाईट बापू 1 मिनटं गेली तर ही बी लाईट चालली आहे की नाही. आवाज बसलेला थोडासा. गोड असं सर्वजण मिळून महाराज मोठ्या महाराजांची सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला
गोडजांच्या मुखामधून आपण शिवपुराण कथा श्रवण करत आहात. तेच आळंदीचे आमचे परमस्नेही परम मित्र मोठ्या महाराजांचे विशेष प्रेमार्थीच आहेत. मनोहर महाराज शास्त्री आळंदीकर सोबतच बसलोत. महाराज मस्त गोड कथा करतात. ज्या भगवान शंकर भोलेनाथाची कथा आहे महाराज. आता भगवान शंकर भोलेनाथ म्हणल्यावर काय कमी आहे विचार केला तर. भगवान शंकर भोलेनाथ जर म्हणलं तर बस लवकर कृपा होणारी महाराज. प्रल्हाद स्थालधारी तरलगतितयाच उद्धव कंसधारी वीणाधारे सुररशे स्वरकुशलतया राग करतार्जुनो भूत इंद्रोवादी मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा. ह्या शास्त्राच्या नीतिनियमाप्रमाणे आम्ही सर्वच जण ह्या श्लोकामध्ये आम्ही बसलो. सर्वजण देवाची सेवा करण्याचे प्रयत्न करू. विठाला पहिलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. गावकरी मंडळीचं गोड असं ज्ञानमंडपे एवढं सुंदर प्रसन्न आल्या आल्या माणसाचं मन प्रसन्न झालं. मी तर म्हणतो बापू माझ्या लग्नात सुद्धा एवढा VIP मंडप नसेल. एवढा VIP मंडप आहे महाराज. हेरेन कपूरकर मंडळीनं महाराज गोड असं आल्या आल्या प्रसन्नता वाटावं महाराज. कारण माणसाची प्रसन्नता कुठं असते जिथं मन करारे प्रसन्न म्हणलं की महाराज विचार केला तर महाराज ज्ञान मंडपात आल्या आल्याच मन प्रसन्न झाले की बस बघायचंच काम नाही. आणि तसे तुम्ही सगळेच जण जाणकार श्रोते मंडळी प्रफुल्लित चेहरे असणारे प्रसन्न असणारे महाराज. त्याच्यासाठी सर्वजण मोठा आनंद घेण्याचा प्रयत्न करू. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. नाम प्रकरणातील असणारा अभंग आहे. वारकरी संप्रदायाच्या एक नीती नियमाप्रमाणे महाराजांनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने चालण्याची स्थिती असते आहे की नाही. पहिल्या दिवशी कोणता अभंग असावा वारकरी संप्रदायाचा नियम. दुसऱ्या दिवशी कोणता असावं. तिसऱ्या दिवशी कोणता असावं. आता जगद्गुरु तुकोबारायांचे महाराज 4092 अभंग आहेत. काही नाम प्रकरणातील आहेत, काही उपदेश प्रकरणातील आहेत, काही भक्ती प्रकरणातील आहेत, काही मागणी प्रकरणातील असतील. त्यापैकी पहिल्याच दिवशी पहिला अभंग जर असेल तर पहिला नाम प्रकरणावर असा पहिल्या दिवसाचा नियम. असा नियम आमच्या सद्गुरू मोतीराम महाराजांनी म्हणा हे वारकरी संप्रदायाचा नियम आहे महाराज. त्याच्यासाठी पहिल्याच दिवशी पहिला अभंग नाम प्रकरणामधील जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. सरळ सोपा अभंग आहे. अभंग जर महाराज शब्दाशी शब्द अर्थ लावला तर येड्यातल्या येड्या माणसाच्या सुद्धा लक्षात येते आहे की नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी नामे तरिला नाही कोण ऐसा द्यावा निवडून सलगीच्या उतारा तुका म्हणे क्षमा करा. असा अभंगाशी शब्द महाराज अर्थ आहे. आणि खूप दिवसानंतर मी बी पहिला दिवस आहे म्हणून काशीनाथ महाराज म्हणलं ना अभंग यायच्या आधीच म्हणलं महाराज म्हणले नाम प्रकरण असावं म्हणले काशीनाथ महाराज. म्हणलं बरं आहे मग मोठ्या महाराजांनाच बुद्धी दिली. विठाला हे गाव म्हणजे महाराज परमार्थप्रेमी गाव आहे. याच्या अगोदरही मी 1-2 वेळेस कीर्तनाला आलो आणि पुढची पिढीसुद्धा तशाच स्थितीची आहे महाराज. कौतुक करावं तेवढं कमी. माझं बोलणं झालं. नामदेवराव म्हणले महाराज म्हणले असे एकादशी जात नाही की आम्ही भजन करीत नाहीत. तुमचं बी नाव घेतलं म्हणले भजमेल मृदंग सतीश महाराज असतातच म्हणले अधूनमधूनही. महाराज जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे या गावातील भजनी मंडळीचं. आणि घेण्यासारखं आहे श्यामांना विचार जर केला तर. कारण काही गोष्टी खूप अनुभवातून शिकल्या जातात. अनुभवातून शिकलेल्या गोष्टी त्या अनुभव दाखवून दाखवितात. विठाला
भगवंताचं नामस्मरण जर घेतलं, नामचिंतन जर माणसाच्या जीवनामध्ये घडलं, तर माणसाला कशाचीही बाधा होऊ शकत नाही. आपण जी शिवपुराण कथा श्रवण करत आहात त्या शिवपुराणामध्येच महाराज वर्णन आहे. वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोधकाम. क्रोधकाम महाराज बाधू शकत नाही का? या नामस्मरणामध्ये एवढी मोठी शक्ती आहे. तुम्ही विचार जर केला तर भगवंताचं नामस्मरण एवढं श्रेष्ठ आहे की जगाच्या मालकाला पंढरीश पांडुरंग परमात्माला जरी विचारलं तुझ्या नामाचा महिमा काय, तर जगाचा मालक सुद्धा सांगू शकत नाही महाराज. तुझ्या नामाचा महिमा असं तुझ्या नामाचा महिमा तुझा नकडे मेघ श्यामा तुझ्या नकडे मेघ श्यामा हे तुका मने आमा तुका म्हणे आमा जन्म गोड यासाठी गोड यासाठी जन्म गोड यासाठी गोड यासाठी या संताचे द्वारे या संताचे द्वारे हे तुझ्या नामाचा महिमा कळे मेघ श्यामा तुका म्हणे आमा या घोड्यासाठी तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नकडे मेघ श्यामा तुका म्हणे आमा जन्म गोड यासाठी हो तुझ्या नामाचा महिमा तू जन कळे मेघ श्यामा. जगाच्या मालकाला जरी विचारलं तुमच्या नामाचा महिमा काय, तो जगाचा मालक सुद्धा नामाचा महिमा दाखवू शकत नाही महाराज. अहो जगाच्या मालकाला जर नामाचा महिमा असला माहीत असला असता तर त्याचंच नाव त्याचं रक्षक ठरलं नसतं महाराज. ठरलं असतं का बापू? भागवतातला प्रसंग आहे महाराज. भागवतामध्ये ज्यावेळेस पूतना राक्षसींचा जगाच्या मालकाला स्पर्श झाला आणि स्पर्श झाल्या झाल्या यशोदा आईसाहेबांना बघितलं. यशोदा आईसाहेबांना बघितलं म्हणली माझ्या बाळाला एका पापिनी पुतनेचा राक्षसींचा स्पर्श झालाय आणि स्पर्श झाला म्हणून पूतना मावशीचा स्पर्श झाला म्हणून कुठं नेलं? गौशाळेमध्ये नेलं. गौशाळेत वैजनाथ महाराज गौशाळेत नेलं आणि गौशाळेमध्ये नेऊन भगवंताच्या नावाचे जे 4 श्लोक आहेत त्या 4 श्लोकाचं वर्णन केलं आणि वर्णन करून गाईच्या शेपटीनं काय केलं? झाडा घातला. झाडा गाईच्या शेपटीनं झाडा घातला. मग याच्यापेक्षा बघा विचार करा, जो जगाचा मालक आहे पण जगाचा मालक असून सुद्धा त्या जगाच्या मालकाच्या आज पाहितलं नजर जर उतरवायची स्थिती असेल तर त्याच्या नामामध्ये एवढी मोठी श्रेष्ठत्व आहे. विठाला 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 कारण त्या भगवंताचं नाम म्हणजे एक विचार जर केला तर मंगल आहे. भगवंतच पाहितलं मंगली मंगल आहे की नाही? सकळ मंगळ दे सकळ
श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी आहे की नाही. भगवंताचं नावही मंगली मंगल आहे. महाराजांनी सिद्ध केलं महाराज अभंगाच्या माध्यमातून. या विचार जर केला तर मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजम मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. या विष्णू सहस्त्रनाममध्ये एक सुंदर श्लोक आलेला आहे की नाही. मंगलमच मंगलम. तसं भगवंताचं रामायण उघडलं तर रामायण सुद्धा सिद्ध करतंय मंगल भवन अमंगलहारी द्रव वसुध शरत अजर बिहारी. भगवंताचं नाम मुखामध्ये जर आलं तर आपल्या जीवनातलं सगळे कामं पाहिजे सिद्धीला जातात महाराज. सगळे कामं सिद्धीला जातात. जेने सकळ तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. 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 हे आरंभी आवडे आदरे आले नाम. आले नाम. तेने सकळ सिद्धी तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आरंभी आवडे आदरे आले नाम. आले नाम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. ओ काकडा सुरू झाला की पहिलाच अभंग आहे आपला. आरंभी आवडी आदरे आले नाम. भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि भगवंताचं नामस्मरण सरळ सोपं आहे महाराज. भागवत पाहितलं परमार्थामध्ये सुरुवात जर करायची असेल तर 3 स्थितीनं सुरुवात होत असते. श्रद्धेनं, संबंध आहे आणि विश्वास आहे. भगवद्गीता उघडली तर भगवद्गीता सांगते श्रद्धावान लभते ज्ञानम. संबंध, दुसरा विश्वास. या 3 गोष्टी ज्याच्या आचरणामध्ये अंतकरणामध्ये उतरल्या त्यांना समजा आपलं परमार्थामध्ये ॲडमिशन झालं. परमार्थामध्ये पाहितलं भजन पूजन करण्यासाठी ॲडमिशन झालं. भगवंताचं नाम, भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये महाराज येच नाही. मग विचार केला तर भरपूर आहे. मग तुम्ही सगळा सार बघा. आता हे भगवान शंकर भोलेनाथाचं आपण शिवपुराण श्रवण करत आहेत. तसं तर लय लवकर कृपा करणार आहेत भगवान शंकर भोलेनाथ. भगवान शंकर भोलेनाथ सारखा दैवत ह्या जगात कोणतं नाही. विचार केला तर हे त्रिमूर्ती आहेत. एक सृष्टीचा निर्माता आहे, एक सृष्टीचा पालन करता आहे आणि एक सृष्टीचा संहार करता आहे. सृजन करता बी आपल्यावर लवकर कृपा करत नाही, पालन करताही आपल्यावर लवकर कृपा करत नाही, पण संहार करता लय लवकर कृपा करतात भगवान शंकर भोलेनाथ. भोलेनाथ से निराला कोई और नहीं. भोलेनाथ से निराला कोई और नहीं. उनका डमरू डम डम बोले, उनका डमरू डम डम बोले, अगम निगम के भेद खोले. उनका डमरू डम डम बोले, अगम निगम के भेद खोले. ऐसा डमरू बजाने वाला कोई और नहीं. भोलेनाथ से निराला कोई और नहीं. भोलेनाथ से निराला कोई और नहीं. ही भगवान शंकराची महिमा आहे. कारण भगवान शंकर भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात महाराज. सम कल्याणम करोति इति यस्य सह शंकरः. वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम. आणि हेच बाधा पाहितलं दूर करण्याचं भगवंताचं नामचिंतन आहे. जे 6 शत्रू आहेत महाराज. कोणते? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर्य आणि अहंकार. याच्यातला एक जरी जवळ आला तरी माणसाचं काय झालं?
क्रेडिट म्हणजे माणसाची इमेज संपविण्याची ताकद येते महाराज. आता उगाच एखाद्या कीर्तनकार कथाकारानं एखाद्या गायकानं वादकानं जर विचार थोडा अभिमान आणला, माझ्यासारखं कोणी नाही, माझ्यासारखा वादक कोणी नाही, माझ्यासारखा कथाकार कोणी नाही, माझ्यासारखा कीर्तनकार कोणी नाही, पण महाराज वरून देवानं जरासा स्क्रू बापू ढिला केला तर काय होते, काय होते भाऊ, किर्याक झालं म्हणतात, खाली घ्या म्हणतात, याला गोळ्या संपल्या म्हणतात, आहे की नाही. त्याच्यासाठी माणसाला अहमपणा सगळ्यात मोठा आहे महाराज. अहंकार बी जाळत नाही, पण काय घेतल्यानं, नामस्मरण केल्यानं. एक नाही, असे बरेच दोष दूर करण्याची ताकद आहे नामस्मरणामध्ये. जळतील पापे जन्मांतरी ते जळतील पापे, जन्मांतरीचे जळतील पापे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे, जन्मांतरीचे जळतील पापे, जन्मांतरीचे साधन पैसोपे, जळतील पापे, जळतील पापे, हो. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. हो, अनेक जन्म पाहितलं, नष्ट करण्याची ताकद जर असेल पापाची, पापाचा क्षीण जर करण्याची ताकद असेल तर ती फक्त नामस्मरणामध्ये. विठाला तुम्ही जाणून बुजून जरी घ्या आणि कसं जरी घ्या, तर नामाची महिमा दाखवल्याशिवाय राहते का नाही. तुमच्या पुढे ठेवतो महाराज दृष्टांत उदाहरण. रामायणामध्ये गोड प्रसंग. आता नामस्मरणाचं श्रेष्ठत्व लय मोठे महाराज. जगाच्या मालकाला कळालं नाही, आपला पहिलाच मुद्दा झाला. रामायणामध्ये महाराज रामचंद्र प्रभू लंकेमध्ये जाण्यासाठी महाराज सेतू चालू होता, आणि सेतू चालू असताना महाराज आता बरेचसे वानरसेना येऊ लागले, हनुमंतराय येऊ लागले. महाराज विचार करू लागले, रामचंद्र प्रभूंचं नाव टाकू लागले. नाव टाकत 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 काय करू लागले, पाण्यात दगड टाकू लागले. आता ते दगड टाकत असताना ते पाण्यावर काय दगड तरंगू लागले का नाही, ते सहज स्वरूपानं महाराज दगड तरंगू लागले, आणि जगाचे मालक लांबून बघू लागले. एवढं नामस्मरणात आपल्या ताकद आहे. उदकी पारिले पाषाण हे महिमान नामाचे, पारिले पाषाण हे महिमान नामाचे, तारीले पाषाण हे महिमान नामाचे, तारीले पाषाण हे महिमान नामाचे. मी तो अल्पमतीहीन काय वर्णो तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. विश्वात्मतीहीन काय वर्णो तुमचे गुण, उदकी तारीले पाषाण हे महिमान नामाचे. हो, उदक तारिले पाषाण हे महिमान नामाचे. नामस्मरणानं पाहितलं ते मोठे मोठे दगड तरंगू लागले पाण्यावर. हो, आणि तरंगत असताना महाराज रामचंद्र प्रभू सहजच आले. हनुमंतरायाजवळ आल्यानंतर म्हणले, हनुमानजी दुपार झाली म्हणले, किती वेळ काम करावं म्हणले, दुपार झाली, जरासं दुपार सोडावं म्हणले, भाकरी बिकरी खावं म्हणले, जा म्हणले. महाराज रामचंद्र प्रभूनं सगळी वानरसेना काढून दिली. वानरसेना काढून दिल्यानंतर आता महाराज यायच्या भाकरी का सोडायच्यात का काय करायच्यात बापू. जिथं तिथं गेलं, झाडावर गेलं की आपलंच रामराज्य आहे की नाही. महाराज जे सुरू झालं दुपार, रामचंद्र प्रभू बसलेले होते. रामचंद्र प्रभूनं विचार केला, म्हणले एवढे दगड तरायलेत म्हणले. महाराज रामचंद्र प्रभूनं सुद्धा काय केलं, स्वतःची सिग्नेचर केली. सिग्नेचर केल्यानंतर महाराज सिग्नेचर म्हणजे नाव टाकलं, नाव टाकून दगड पाण्यात टाकला. पाण्यात पहिला दगड टाकल्या पहिला दगड काय झाला, तरला का. पहिला दगड पाटील बुडून गेला पहिला.
पहिला दगड बुडाला, मोठ्या माणसाला मान सण होते हो. बापू काय सण होत नाही मोठ्या माणसाला? काय सगळ्याच सारखं आहे बा, सगळ्याच सारखं आहे का नाही? अपमान सण होत आहे, सण होत नाही महाराज. महाराज रामचंद्र प्रभूनं आजूबाजूला बघितलं, कोणा बघितलं तर नसेल, जाऊ द्या पहिला बुडाला असेल म्हणले, असेल कमी जास्त काही. दुसरा बुडाला, दुसरा टाकला, दुसरा पाण्यामध्ये बुडाला, तिसरा टाकला, तिसरा बी बुडाला. आता तर लईच वेगळंच वाटायला ना महाराज. तोंडच पडलं, तोंड पडले. आजूबाजूला बघायला लागले. कोण? रामचंद्र प्रभू. आजूबाजूला पाहत होते, मला कोणी पाहत तर नाही ना म्हणले. नाही बघितलं म्हणून महाराज इकडे तिकडे बघितलं, कोणी दिसलं नाही महाराज. आता माणूस काय, लेकरं काय, कोणी बी सहज समज बघा, एखादं लेकरू जर सायकल खेळू लागलं महाराज, सायकल खेळता खेळता जर सतीश महाराज जोरात पडलं ना, पडल्या पडल्या ते किती लागले ते बघत नाही. नामदेवराव केशव काय बघताय? मला कोण बघितले आधी इकडे तिकडे चारी बाजू बघत आहे. मग हे कोणी नाही दिसलं, मग म्हणते हां काही नाही इकडे. पुन्हा लांब जाऊन का बघणं होईना काशीनाथ महाराज किती लागलाय, किती कोपरा फुटलाय, किती गुडघा गेला. विठाला मग ते पाहितलं देवानं बघितलं वय महाराज. पाठीमागे वळून बघितल्या हनुमंतराय दिसले. हनुमंतराय दिसल्या हनुमंतरायला भगवंत सहज हसले, गालातले, अरे हनुमानजी कब आ गए? बोले पहले पत्थर पे ही आ गया, पहले पत्थर पे ही आ गया. जब पहला पत्थर डाला ना आपने, बस उसी समय आ गया. रामचंद्र प्रभूचं तोंड अजून पडल्यासारखं झालं. हे भगवंताच्या नामाचं श्रेष्ठत्व इथं सिद्ध केले महाराज. आणि ह्या नामाचं श्रेष्ठत्व जर असेल तर महाराज, ह्या नामाच्या श्रेष्ठानं माणसाच्या जीवनातलं सगळे दोष नाहीसे होतात महाराज. घेताना विठोबाचे, घेताना विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. सगळे पाहितलं बस, पाप नष्ट करण्याची ताकद आहे. यस्या श्रवण मात्रेण पाप हानी प्रजायते. माणसाचं पापाचं शोधन जर करायचं असेल ना, माणसानं दुसरं काहीच नाही, श्रवण भक्ती करा महाराज. पापाचं शोधन करण्याची ताकद आहे भगवंताच्या कथेत, भगवंताच्या हरिकीर्तनामध्ये. फक्त नामस्मरण पाहितलं बघा तुम्ही. एवढंच नाही, हरिपाठ उघडा, हरिपाठ माऊली ज्ञानोबा यांनी वर्णन केलंय. सगळा सार काय? चौवेदी जानशाही, शास्त्रे कारण, 18ही पुराण, हरिशी गाती.
सगळं पाहितलं नाम भागवत असो शिवपुराण असो ह्या सगळ्याचा सार जर शेवटी बघितला भागवत सुद्धा बोलतंय नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम नमामि दुःख शमनस्तम तम नमामि हरिम परम. आणि ते नामस्मरण घेण्याची ताकद जर असेल तर ते फक्त माणसाच्या वाणीमध्ये. ह्या वाणीनं भगवंताचं दर्शन सुद्धा करू शकतो. का? फक्त नामस्मरण. असे एक भक्त नाही, तुमच्या पुढे जर लिस्ट लावत गेलं तर मला सगळ्या भक्तांचीच लिस्ट आहे. विठाला 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 मग तुम्ही जाणून बुजून जरी घेतलं आणि कसं जरी घेतलं तरी नामचिंतन नामाची महिमा दाखवल्याशिवाय राहत नाही. प्रल्हादानं महाराज भगवंताचं नामचिंतन केलं आणि नामचिंतन केल्याचा परिणाम काय झाला? प्रल्हादाला भगवंतानं दर्शन दिलं. महाराज नामाची काही आट नाही की ह्या वयामध्ये नामस्मरण करावं, त्या वयामध्ये नामस्मरण करावं. हां अहो पहिले लोक विचार केलं तर सतयुगामध्ये जर गेले ना तर हे अभंगामध्ये संत महंत सिद्ध ऋषी हे महान महान संत महात्मे महाराज सतयुगमध्ये द्वापरमध्ये हजार हजार वर्ष जीवन जगायचे का नाही? आता कलियुगामध्ये किती जीवन झालं महाराज? एक 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 शून्य कमी होत आलं. लक्ष द्या. सतयुगामध्ये 101,000 होता, द्वापर गेलं 1 शून्य कमी झाला, त्रेता 1 शून्य कमी झाला आणि कलियुगामध्ये 1 शून्य कमी झाला. हे करत 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 100 वर्ष आयुष्य राहिले. किती? आणि 100 वर्ष आयुष्य. आता 100 वर्ष तुम्ही जीवन जगाल ह्याची गॅरंटी? जीवड़ा जीवड़ा हो क्या बात है. जीवड़ा जीवड़ा 2 दिन का मेहमान कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम जीवड़ा जीवड़ा क्या बात है. 2 दिन का महिमा कब स्मरोगे राम अब तुम कब स्मरोगे राम अब तुम कब स्मरोगे बालपना तो खेल माया बालपन में खेल गमाया बालपन में खेल गमाया बालपन में खेल गमाया तरुण हुआ तो समय गमाया तरुण हुआ तो समय गमाया जीवड़ा 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 2 दिन का मेहमान कब स्मरोगे राम अब तुम कब स्मरोगे राम अब तुम कब स्मरोगे क्या बात आहे महाराज. हे आयुष्य फार थोडं आहे हो, थोडं. शास्त्र सुद्धा सांगते महाराज यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तना. तुमच्या पुढं प्रसंग ठेवायचं झालं जीवन बस कधी शेवटचा अंतिम श्वास होईल याची गॅरंटी नाही. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो श्रीराम से. महाराज दुर्दैवी एक अशी मोठी घटना घडली. आता पण सर्वज्ञ आता आहे की नाही? परमार्थप्रेमी परमार्थामध्ये महाराज नितांत सेवा करणारे 2 मृदंगाचार्य आणि 1
नाना प्रसाद नाना, माऊली महाराज बोर्डीकर आणि दत्ता महाराज मोडेकर. काय लेकरं होते महाराज. ह्याच वयामध्ये सतीश महाराजाचं आमचं वय 29-30 या रेंजमधले महाराज. काय लेकरांनी महाराज परमार्थ. कमी वयामध्ये महाराज पाहितलं बस काळ गाजवला बापू. ही कला अवगत करणं एवढं सोपं नाही. मृदंग साधना असो, संगीत साधना असो, कोणतीही साधना असो, हे अवगत करणं एवढं सोपं आहे का? अहो, ही मृदंग साधना करण्यासाठी माऊली ज्ञानोबरायांच्या भूमीमध्ये मधुकुरी मागून घाटावर रात्रभर पाहितलं बोट फोडावं लागतात महाराज. एकच बोल आहे पाहितलं, एक गुरुनं बोल दिलेलं, त्या बोलाचं पाहितलं रात्रभर बोट फुटतात महाराज थंडीमध्ये. अशा थंडीमध्ये आज बी तुम्ही डोळ्यानं गेलात तर महाराज लेकरं माऊली ज्ञानोबरायांच्या भूमीमध्ये घाटावर प्रॅक्टिस करत आहेत, रियाज करत आहेत. आणि ती कला अवगत करून महाराज त्या लेकराने ती कला साध्य केली. पण योगायोग महाराज इथलं जीवन, मी जीवनाबद्दल सांगत आहे का, कारण हे जीवन कधी संपल ह्याची गॅरंटी नाही. सगळा महाराष्ट्र नाही, सगळे पाहितलं बस मराठवाड्याला पाहितलं डोळ्यात पाणी आलं महाराज. काय ते लेकरं इतकुले महाराज छोटे छोटे आहेत. आता ते जीवन आहे. विचार जर केला तर त्या ईश्वराच्या पुढं कोणी नाही. जाणं निश्चित रूपानं आहे, तुमचं बी जाणं आहे, माझं बी जाणं आहे, सर्वांचं जाणं आहे. परंतु महाराज जाण्यामध्ये फरक आहे, त्याचं दुःख आहे. विठाला विठाला हला विठाला 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 विठाला. हे दुःख हे निवारण करण्यासाठी महाराज फक्त नामचिंतन. मी का नामावर तर विशेष आज महत्त्व का देते महाराज, नामावर ह्याच्यासाठी विशेष स्वरूपाचं महत्त्व आहे महाराज. नामस्मरणानं तुमच्या जीवनातलं सगळं दुःख दूर करण्याची ताकद आहे. सब दुःख दूर होये जब तेरा नाम लिया. त्या जगाच्या मालकाचं नामचिंतन जर केलं तर महाराज सगळं दुःख दूर करण्याची ताकद आहे. एवढंच नाही, तुमच्या पुढं कुंती मातेचा प्रसंग ठेवतो. जगाचे मालक कृष्ण परमात्मा, सगळं आनंद झाला, लेकरं बाळं राजगद्दी बसले, राज्याभिषेक झाला, सगळं झालं. आणि देव बघा, देव निघाले, कृष्ण परमात्मा निघाले द्वारिकेला. आणि ती कुंती माता कृष्ण परमात्म्याची आतेबाई रडत रडत आली. रडत रडत आल्यानंतर महाराज पाही पाही महायोगीन देव देव जगतपते, हे जगत के प्रत्यक्ष नारायण प्रभू. म्हणले आज काहीतरी माझी मागण्याची इच्छा आहे म्हणली, आज काहीतरी मागण्याची इच्छा आहे म्हणली. आणि त्या आत्याबाईनं पदर पसरं पुढं केलं. महाराज जगाचे मालक म्हणले, आत्याबाई काय मागतात म्हणले, मागा, काय इच्छा आहे म्हणले तुमची. म्हणले डोळ्यात पाणी आलं महाराज. डोळ्यात पाणी येऊन बस म्हणले, देवा तुम्ही जर सुखामध्ये बस आमची साथ सोडून जात असताल ना, तुमची आत्याबाई एवढंच मागते म्हणली, बस दुसरं काही नाही. या जगाचं जेवढं दुःख आहे तेवढं दुःख माझ्या पदरामध्ये टाक म्हणली देवा. संपूर्ण दुःख माझ्या पदरामध्ये टाक म्हणली. आज माझा पुत्र राजा झाला, आज राज्याभिषेक झाला, सगळं आनंद झाला, आणि आज तुम्ही आम्हाला सोडून चाललात म्हणले. महाराज दुःख मागितलं, दुःख जगाच्या मालकाला. काय मागितलं बापू? दुःख. पण जगाच्या मालकाचंच नाव आहे आनंद सिंधू सुख राशी, ज्याचं नावच आहे सत चित आनंद. पाहितलं तर भगवंताला तुम्ही दुःख जरी मागाय गेलत ना, ते देव तुम्हाला दुःख द्यायला रिकामा नाही हो. काही लोकांचा गैरसमज आहे. काही लोक थोडं बी काही झालं लई पाहितलं बघा आम्ही किती नीतिमत्तेनं किती न्यायानं सध्या चांगल्या पद्धतीनं चालत होतो म्हणले, काय देवानं वेळ आणला, प्रसंग आणला. आता थोडक्यात हेच म्हणा महाराज प्रसंग. पण महाराज हे प्रसंग हे आमच्या कर्माआधी नाही, प्रारब्धाआधी नाही. हे सुख आहे दुःख आहे. पाहितलं एखाद्या माणसाला लई दुःखाची अडचण येऊ लागली, लई दुःख जर पाहितलं निहारत असेल तर त्या माणसानं फक्त एवढंच लक्षात घ्या,